माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जो आहे तो आता काही तासामध्ये स्पष्ट होईल. शेतकरी कष्टकरी पॅनलचे उमेदवार राऊतसाहेब माझ्यासोबत आहेत. ते आता पूर्ण काउंटिंग पाहून बाहेर आलेले आहेत. काय अपडेट आहेत दादा? आता हळूहळू निकाल घोषित होतील, पण अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे की सर्व निकाल एकावेळी घोषित करायचे. पण मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीची जी जागा होते त्यामध्ये रतनकुमार भोसले हे निलकंठेश्वर पॅनलचे पहिल्यापासूनच आघाडी होते आणि सहकार बचाव पॅनलचे गायकवाड या दोघांमध्ये सर्वसाधारणतः 1500 ते 1600 मताचा फरक आहे आणि मतं तर सगळी मोजून झालेले आहेत. त्याच्यामुळं रतनकुमार भोसले हे विजयी झालेतच जमा आहेत, फक्त अधिकाऱ्याच्या तोंडनं ते घोषित करणं बाकी आहे. कारण त्याचा प्रिंट निकालाची प्रिंट म्हणजे त्याला पडलेल्या मताची प्रिंट माझ्याकडे मिळाली, म्हणून मी तुम्हाला मीडियाला ते दाखवू शकलो की अशीच एवढी मतं त्यांना मिळाली आणि त्यांची मतमोजणी संपलेली आहे अनुसूचित जाताची. आता हळूहळू असाच मागासवर्गीय प्रवर्गाचा निकाल लागेल, त्याच्यानंतर भटक्या विमुक्ताचा निकाल लागेल, त्याच्यानंतर राखीव महिलांचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा गटातले 1 2 3 4 5 6 असे गटातले ऊस उत्पादकांचे निकाल लागतील. परंतु कसं असतं, जिथं एक चिन्ह द्यायची एकच शिक्का मारायची ही असती मुभा असती, त्या ठिकाणी ऑप्शन लोकांना नसतो, म्हणून त्याला ते एक शिक्का मारावा लागतो, म्हणून तो निकाल बी लवकर घोषित करून त्याला फरकही मोठा दिसतो. पण नंतरच्या रेस आहेत ते इतक्या रस्सीखेशीच्या होणारे आहेत की जाणवतात. कारण जिथं गटात 2 चिन्ह द्यायचं ऑप्शन आहे, 3 चिन्ह द्यायचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी रिस्क आहे. परंतु आघाडी घेण्याच्या माध्यमातून निलकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसते आहे. पण पाहूया अजून खरं तर राऊत साहेब, खरं तर किती उमेदवार आघाडीवर आहेत निळकंठेश्वर? उमेदवार आघाडी म्हणण्यापेक्षा पहिली फेरी झालेली आहे. पहिली फेरीमध्ये विरोधी पॅनलचे बी एक महिला आघाडी होते. पुन्हा विरोधी पॅनलचे एक एक दोन ऊस उत्पादक गटातलीही सीटं आघाडीवर होती. परंतु आता दुसरी फेरी मोजायला घेतली. पहिल्या फेरीत 9,000 मतं होती, दुसऱ्याही फेरीत 9,500 मतं आहेत. त्याचं मोजणी चालू आहे. दुसऱ्या फेरीचा कल बहुतेक असा ज्या अंती खालचे निकाल तशा पद्धतीने लागतात त्या अंती कल त्याच बाजूने दिसतोय. म्हणून अजून ही सगळं काउंटिंग पूर्ण व्हायला 3:30-4 वाजतील आणि त्याच वेळेस अधिकारी हे निकाल घोषित करेल. तर पहिलं तर ही निवडणूक जी आहे ते अजित पवारांनी पैशावर विकत घेतली असं देखील बोललं जातंय. यावर तुमची काय प्रतिक्रिया? आता कसं आहे, साम दाम दंड या सगळ्याच पद्धतीनं निवडणूक ते हाताळत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस ही अशाच पद्धतीने निवडणूक हाताळती. आत्ता त्याला बोलण्यात अर्थ त्याच्या अगोदरपासूनच हे सगळं पैसे वाटणे किंवा लोकही पैसे घेतात. शेवटी पैसे घेतात म्हणून हे देतात किंवा हे देतात म्हणून ते घेतात. असंही काही नाही, ह्यांना गरज आहे मताची म्हणून हे देतात. अशा पद्धतीचं हे सगळं चालूच असतं. पण ह्यातून कसे लोकांचं परिवर्तन होईल त्या दृष्टीनं आमच्या चळवळी चालू आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिलीच वेळ झाली की एवढा वेळ लागतोय? दुसरा दिवस चालू. असतं काउंटिंग हे पूर्ण पीटीमध्ये जवळजवळ 10 मतपत्रिका असतात. 20 पुल्या द्यायचा अधिकार सभासदाला प्रत्येक गटात असतो. त्याच्यामुळे हे सगळ्या पत्रिका परत खोलून लाईनला लावणे आणि परत ते मोजून काढणे ह्यात फार वेळ जातो की प्रक्रियाच तशी किचकट आहे. त्याच्यामुळे ह्या बॉक्समध्ये टाकलेल्या मतपत्रिका लोकांच्या त्यांच्या एजंटच्या पक्षांच्या एजंटच्या पुढं खोल्या करणे, त्याचे गट्टे बांधणे, गट्टे बांधल्यानंतर मग त्याचं काउंटिंगला घेणे. त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेला असाच वेळ लागतो. कारण आपण म्हणतो तसं, पण जवळजवळ 17,500 मतं झालेले आहेत. त्याचा जर हिशेब केला तर 1,00,000 मतं मोजायची असतात. त्याचा हिशेब कुठल्या उत्पादित गटात पहिल्या 3 गटात 3 शिक्के मारायचा अधिकार आहे. दुसऱ्या 3 गटात 2-2 6 शिक्के मारायचा अधिकार आहे. 2-2 शिक्के मारायचा अधिकार आहे. महिला राखीवमध्ये 2 जागा आहेत, तिथं 2 शिक्के मारायचा अधिकार आहे. आणि अनुसूचित जाती, मागासवर्गीय, भटके विमुक्त इथं 1-1 शिक्का मारायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मतपत्रिका एकत्र होऊन त्या डब्यात पडत असल्यामुळे या सगळ्या मतपत्रिका विभागून काढून त्याचे गट्टे बांधावे लागतात, म्हणून हा वेळ जातो. सध्या तर ही जी मतमोजणी चालू आहे याच्यावरून निळकंठेश्वर पॅनलचे जे पारडं जे आहे ते जड पाहायला मिळतं. हा साहजिकच. आता एकंदरीत आतल्या सगळ्या आलेल्या रिपोर्टवरनं किंवा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या काउंटिंगवरनं तर तसं जाणवते.
ओके, धन्यवाद. हे होते दशरथ राऊत आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या निकालादरम्यान मिळतील का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, बारामती.